नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे। शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकत तब्बल 54 किलो 998 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत 16,51,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नेमकी काय आहे ही कारवाई बघूया। नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही मोठी कारवाई केली। गोपनीय माहितीच्या आधारे दलाल चौक परिसरातील एका टीन शेडवर छापा टाकण्यात आला। या कारवाई दरम्यान पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शेख जावेद शेख मुन्ना आणि मोहम्मद हारून रशीद पिंजारी अशी आहेत। दोघेही शांतीनगर परिसरातील रहिवासी आहेत। पंचांसमक्ष झडती घेतली असता आरोपींकडून तब्बल 54 किलो 998 ग्राम गांजा जप्त करण्यात आला। या गांजाची किंमत सुमारे 13,74,950 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। याशिवाय 3 मोबाईल फोन, बर्गमन सुझुकी मोपेड, रोख 1,35,570 रुपये आणि 2 इलेक्ट्रॉनिक वजन काटेही जप्त करण्यात आले। एकूण 16,51,520 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी आरोपींविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून हा गांजाचा साठा नेमका कुठून आणण्यात आला होता आणि आणखी कोणाचा या रॅकेटमध्ये सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहे। या कारवाईबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच ताज्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे। या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि तपासातून आणखी काय माहिती समोर येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।